भाऊ, पिंपळवंडी गावचे मंगेश अण्णा काकडे मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांचा एका मताने पराभव झाला. त्यांचा काल वाढदिवस साजरा झाला. सगळीकडे फ्लेक्स लागले. कुठल्याही फ्लेक्सवर ना मशाल दिसली ना पक्षाचे नेते दिसले. त्यांनी शिवसेना पक्ष सोडावा का, दुसऱ्या पक्षात प्रवेश करावा का, तुमची काय प्रतिक्रिया? काय वाटतं? आता मंगेश अण्णांनी शिवसेना पक्ष सोडावा किंवा नाही तो त्यांचा वैयक्तिक जरी प्रश्न असला आणि शिवसैनिक म्हणून आम्ही त्यांनी शिवसेना हा पक्ष सोडला नाही पाहिजे. तर शिवसेना हे असं समीकरण आहे, ही अशी ताकद आहे की शिवसैनिक हा इतर पक्षात जाऊन मोठा झाल्याचे काही चित्र आम्हाला आत्तापर्यंत काही दिसलेलं नाही. कारण शिवसैनिक हा शिवसैनिक असतो. तो पद नंतर त्या असणाऱ्या उमेदवाऱ्या ह्या नंतरचा भाग आहे, परंतु शिवसैनिक हा शिवसैनिक असतो. आता मी अगोदर म्हटलं बंडखोरी करणार, परंतु त्या कारणानिमित्तानं ते वेळ आली तर तसंही करणं गरजेचं असतं. तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. त्यामुळं मंगेश अण्णांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेणं हे चुकीचंच असणार आहे. मंगेश अण्णा जर शरददादांच्या शिवसेनेमध्ये आले तर चालेल का? आता मंगेश अण्णा उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या गटातून उपतालुका प्रमुख आहे. त्यामुळं उपजिल्हा प्रमुख ते काय असेल ते पद त्यांच्याकडं उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या शिवसेना गटाचे पदमुखी आहे. त्यामुळं त्यांनी जिथं आहे तिथंच असणं योग्य आहे असं मला वाटतं. आम्ही शिवसेनेचं काम पहिल्यापासून केलेलं आहे. शिवसैनिकांनी इकडून त्या पक्षात जाऊन हे करणं म्हणजे दुसऱ्या पक्षात ते काही योग्य वाटत नाही. जर मंगेश अण्णा जिल्हा परिषद निवडणुकीला उभे राहिले आणि शरद पवारांनी तुम्हाला इकडून उमेदवारी दिली, दोन शिवसैनिकांमध्ये टक्कर होणार, चालते ना, काय अर्थ नाही. आज विजयी कोण होईल? तर विजय जो ज्याची कामाचं कौशल्य, त्याचा जनसंपर्क, मंगेश अण्णाला आता गटात आपल्या अशी चर्चा आहे काही एक मतावर मंगेश अण्णा त्यावेळेस पडलेले आहे. परंतु त्यावेळेस मंगेश अण्णाला शिवसेनेचीच उमेदवारी होती, चिन्ह होतं धनुष्यबाण. आता मंगेश अण्णा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आहे. तर आता येणारी वेळ काळ हे ठरवेल कोण निवडून येणार. म्हणजे मंगेश अण्णांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये थांबावं. हो, त्याच पक्षात थांबलं पाहिजे. शिवसेनेचे ते उद्धव बाळासाहेब ठाकरेचे ह्या गटाचे मोठे त्यांच्याकडे पद आहे, त्या हिशोबाने त्या पक्षाशी एकनाथ शिंदेच्या गटात येऊ नये. आता हे मी कसं सांगणार? त्यांनी आलं तर आमची उमेदवारी एवढा आम्ही इच्छुक आहोत. आम्ही जिथं म्हणजे तुमच्या उमेदवाराला बाधा पोहोचेल नाही, आमच्या नाही, अशा आमच्यासारख्या ज्या ह्या निष्ठावंत शिलेदारांच्या उमेदवाराला. निष्ठावंत हा शब्द आता तो निष्ठावंत राहिलेला नाही, मान्य करतात. पण समजा आता असणारं शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे त्या शिंदे साहेबांच्या शिवसेनेत मंगेश अण्णांनी येणं, आता अगोदर मग त्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून त्यांचं पद आहे, ते पदाधिकारी आहे, त्यांनी परत या शिवसेनेमध्ये ते पक्षांतर केल्यासारखंच होतं. अगोदर असणारे जे निष्ठावंत परत त्याच्यावर बाद आहे किंवा इच्छुक. निष्ठावंत हा शब्द जरी बाजूला ठेवला तर इच्छुक प्रत्येकाचं राजकीय वलय असताना राजकीय काहीतरी अपेक्षा, काही स्वप्न असतात. मग त्यावेळेस फक्त एक अशी लेवल ठरलेली असती का त्यांनीच फक्त इकडे यायचं तिकडं जायचं, ह्या पक्षात पक्षांतर करायचं, तिथं मतं हे करायची, ह्या पद्धतीने न होता जिथं जो माणूस आहे तिथं त्याचा वरच्या स्तरावर विचार करून त्या माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न वरच्या मंडळींनी करावा, ही अशी माफक अपेक्षा आहे. चर्चा तर होणारच. धन्यवाद.